नवी मुंबईमधील कंत्राटदार गजानन देवकते यांची आत्महत्या कोट्यवधींची बिलं अडकून पडली, त्यामुळे आत्महत्या केली. कुटुंबाने हा आरोप केलेला आहे. पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं असं देवकते कुटुंबाचा आरोप आहे. देवकते यांचं 2 कोटींचं बिल 2 वर्षांपासून थकीत आहे अशी माहिती आहे. गजानन देवकते यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं कुटुंब आहे. ह्या कंत्राटदारांचे 100 कोटीच्या वरचे एक कंत्राट दाखवा. महाराष्ट्रामध्ये 6वी घटना आहे आत्महत्या केलेल्या ठेकेदारांची. फुटकळ आहे. 2 कोटीचं, 1 कोटीचा, 25 लाखाचा, 50 लाखाचं काम करणारे छोट्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही. 20 पॅकेज 5-5 हजार कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं. आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत. यांच्या मला वाटतं की सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले. शेतकरी आत्महत्या करतो, विद्यार्थी आत्महत्या करतो, आता कंत्राटदार आत्महत्या करायला लागलाय. म्हणजे या राज्यात कोणीही सुरक्षित नाही. पक्षामध्ये फार मोठी, आमच्या पक्षामध्ये फार मोठा दरोडा झाला तेव्हा उद्धवजी बोलले होते की जे घालायला आले, जे घालून गेले ते पश्चाताप होणार. आज त्यांना असा पश्चाताप झालाय की इकडे पण वाजलं जातंय, तिकडे पण वाजलं जातंय आणि कंत्राटदार आहेत ते तुमच्या जीवावर आधी काम केलेली आहे. तर मग नुसतं असं नाही वाजणार, मग असं पण वाजणार नाही. देशाला कळून चुकलं ना की कंत्राटदार लॉबीला फसवून, कंत्राटदार लॉबीला वापरून हा जो काय सत्ता पलट झालाय तो आता मुंबईकर काय देशात कळतंय. महत्वाची बातमी, कंत्राटदार देवकतेंच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार महासंघ आता आक्रमक झालेला आहे. तर कंत्राटदार गजानन देवकते यांनी आत्महत्या केलेली आहे. 8 दिवसांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करू, कंत्राटदार महासंघाचा सरकारला हा इशारा आहे. बिलं थकली त्यामुळे आत्महत्या केलाय असं कुटुंबाचं म्हणणं आहे. साहेब, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. आज 86,000 करोडचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळतात, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही